नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे कुरकुरीत असे बोंबील फ्राय केलेले आहेत। आता हे बोंबील फ्राय मी कशा पद्धतीमध्ये केले ते आपण पाहूया। त्याआधी चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी बोंबील घेतलेले आहेत, 4 मोठे बोंबील आहेत आणि मला ताजे बोंबील मिळाले त्यामुळे घेऊन आले। बघू शकता तुम्ही। आणि इथे ना मध्ये असे चिरून घेतले। आता आपण नळाखाली स्वच्छ असे ते धुवून घ्यायचे। नळाखाली धुवून घेतल्यानंतर त्याला आहे ना आपण लिंबू, आलं लसूण पेस्ट लावायची आहे। पण बोंबील जर आपल्याला कुरकुरीत हवे असतील ना तर तुम्ही लिंबू जरूर लावा। आणि तुम्हाला जर लिंबू नसेल आवडत तर तुम्ही कोकमचा आगळ आणि चिंचेचा कोळ पण लावू शकतात। शक्यतो तुम्ही कुरकुरीत बोंबील जर हवे असतील ना तर तुम्ही लिंबूच लावा, त्यामुळे काय होतं छान असे कुरकुरीत होतात। इथे मी चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे, तो आता आपण यावरती पिळून घ्यायचा। त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती पण आपल्याला बोंबलाला लावायची आहे। आलं लसूण पेस्ट लावल्यामुळे कसं बोंबीलना खाताना एकदम चवदार लागतात आणि छान। हवं तर तुम्ही कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण याची पण पेस्ट करून लावू शकतात। तर हे बघा इथे आता एक बाजूला लावून झालं। मासे ना जास्त हलवायचे नाहीतर ना तुटण्याची शक्यता असते ना। आणि मी इथे बघा अख्खे बोंबील घेतलेले आहेत आणि मध्ये चिरा करून घेतलेले आहेत। तर आता बघा इथे आपण ना लगेच तुम्हाला फ्राय करायचे असले तर तुम्ही करू शकता आणि अर्धा तासासाठी पण मॅरिनेट करून ठेवू शकतात। तर इथे बघा मी हळद घेतलं आहे, लाल तिखट घेतलं, धने पावडर, जिरे पावडर आणि फिश फ्राय मसाला घेतला आहे। आता हा छान असा मिक्स करून झाल्यानंतर बोंबलावर टाकून घ्यायचं। आणि तुम्हाला जर मसाला सुका वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही तो मसाला ओला पण करून घेऊ शकतात। आता आपण ना सर्व बोंबलांना हा मसाला लावून घेऊया। पूर्ण असे मसाले आपल्या बोंबलामध्ये घुसतील असं। आणि मी ना इथे अर्धा तास ना मॅरिनेट करून ठेवले होते, कारण थोडा वेळ ना ठेवायचे। जर घाई असेल तरी पण 15 मिनिट तरी ठेवून द्यायचं मॅरिनेट करायला आणि तळायचे। एकदम कुरकुरीत असे बोंबील फ्राय होतात। बघू शकता तुम्ही इथे कलर पण किती छान आला आहे ना। बघा इथे सर्व बोंबलांना मी लावून ठेवलेलं आहे। आणि इथे रवा घेतला आणि त्यामध्ये ना 1 चमचा असं मी तांदळाचं पीठ घातलं आहे। तर तुम्हाला जर दोन्हीपैकी एक कुठलं हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, नाही तर दोन्ही घेऊ शकतात। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं। इथे पॅन छान आपला तापल्या गेलेला आहे, चवीनुसार तेल घेतलेलं आहे। आणि बोंबील छान असे रव्यामध्ये असे घोळून घ्यायचे आणि एक एक करून पॅनवर ठेवायचे। आणि बोंबील कसे ना नाजूक असतात आणि बोंबलामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ना, म्हणून बोंबील ना अशी एक बाजू बोंबलाची चांगली सुकून द्यायची आणि नंतरच पलटी करायची, नाहीतर मग कसं ते तुटू शकतात। तर इथे बघा मी बरोबर पॅनमध्ये 4 बोंबील बसले तिथे। आता एक बाजू छान अशी झाली का आपण पलटी करायचं आणि त्यावरून ना थोडंसं ना असं चमच्याने थोडं तेल सोडायचं, म्हणजे कसं वरून पण त्याला तेल लागलं जातं। हे बघा इथे एक बाजू आपली छान झालेली आहे, दुसरी बाजू पण बघू शकता छान झालेले आहेत आणि बोंबील पण आपले इथे अखंड राहिलेले आहेत। आता आपले इथे बोंबील तयार झालेले आहेत। तुम्ही हे लिंबू वगैरे पिळून खाऊ शकता। मस्त कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचा, वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतात, प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात। कशी वाटली बोंबील फ्राय करण्याची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।